नमस्कार, मी निखिल सुक्रे, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। आज जे आहे पुण्यामध्ये भीषण अपघात घडलेला नवले ब्रिज परिसरामध्ये आपण त्याच ठिकाणी उभे आहोत। सध्या या जो मालवाहू ट्रक आहे याचा जो तो भीषण अपघात झाल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि आपण पाहू शकतो ही सगळी जी वर्दळ आहे त्याच्या पलीकडे जो आपल्याला ट्रक दिसतोय या ट्रकचा तो अपघात झालेला आहे आणि हा मालवाहू ट्रक जवळपास नियंत्रण सुटल्यामुळे जे आहे ते हा अपघात घडून जवळपास 7 ते 8 वाहनांना धडकला। याच्यामध्ये 20 ते 25 प्रवासी जे आहेत ते दुसऱ्या वाहनांमधील सुद्धा जखमी झाल्याचं आपल्याला माहिती जी आहे ती मिळते आहे आणि 7 ते 8 जण जे आहेत सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी मरण पावलेले आहेत। अशा या घटनेमध्ये ही भीषण अपघात जो आहे तो आपण सध्या पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्या ट्रकचा जो पूर्णतः समोरचा भाग आहे तो पूर्णतः जळून खाक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस असतील, अग्निशमन दल असेल किंवा इतर दलाचे अधिकारी असतील ते या ठिकाणी जे आहे ते नियंत्रणासाठी किंवा या घटनेमध्ये काय काय झालं याचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतं। काय सांगाल सर, हा अपघात साधारण किती वेळेला, कोणत्या वेळेला झाला आणि किती जखमी आहेत, किती मृत्युमुखी आहेत? हा जो दुर्दैवी अपघात आहे संध्याकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान हा अपघात झालेला आहे। एक मोठा लोडेड ट्रक जो आहे तो ट्रक साताराच्या दिशेने मुंबईच्या दिशेने चालला होता, साताराकडून मुंबईच्या दिशेने चालला होता। नवले ब्रिज या ठिकाणी त्या उतारावरती कदाचित ब्रेक फेल झाल्यामुळं, कारण स्पीड मास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, ब्रेक फेल झाल्यामुळं तो जो ट्रक आहे तो पुढे धडकत मधल्या गाड्या धडकत पुढे गेला आणि पुढे एक मोठा कंटेनर किंवा मोठी ट्रक त्या ठिकाणी थांबली होती, त्या ट्रकला जाऊन मागे धडकला। दुर्दैवाने त्या ट्रकच्या आणि मागच्या ट्रकच्या मध्ये एक छोटी कार होती, त्याचा सँडविच झाला आणि त्या इम्पॅक्टमुळं त्या गाडीला आग लागली आणि गाडी जळली पूर्ण। गाडीत जे पॅसेंजर होते ते पॅसेंजर सुद्धा दुर्दैवाने त्यांची डेथ झाली असण्याची शक्यता आहे। ते पूर्ण सगळे आग विझवलेली आहे। फायर ब्रिगेडने, पोलीस या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ पोहोचलेले आहेत। फायर टेंडर, बाकीचे ॲम्ब्युलन्स वगैरे घेऊन जखमींना आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलला पाठवलेले आहेत। काही गंभीर आहेत, काही किरकोळ जखमी आहेत। व्हेकल जे रस्त्यावर आहेत, जे अपघातग्रस्त आहेत, त्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे। जे इम्पॅक्ट झालेलं आहे ते पूर्ण व्हेकल्स आपण बाजूला करत आहोत आणि जे डेथ आहे ते डेथ पुढची कारवाई आहे पुढची कारवाई आपण करत आहोत। आता अपघात कशामुळे झाला याचा पूर्ण तपास आपल्याला या ठिकाणी केला जाईल, परंतु सध्या जे अपघातग्रस्त व्हेकल्स आहेत ते बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। जे डेथ आहेत ते डेथला जे डेड बॉडीज आहेत ते आपण ससून हॉस्पिटलला पाठवत आहोत। प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती आहे की 6 ते 7 लोकांचं डेथ या ठिकाणी झालेलं आहे। अजूनही काही जखमी आहेत, गंभीर जखमी, त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। तर सध्या ही प्राथमिक माहिती आहे, बाकी तपास सध्या आपला सुरू आहे। ट्रॅफिक सुरू डायव्हर्ट केलेला आहे। नागरिकांना सुद्धा विनंती की कृपया एक अर्धा 1 पाऊण तास या ठिकाणी ह्या रस्त्याने न येता दुसरा डायव्हर्ट जो आहे डायव्हर्जन त्याचा मार्गाचा वापर करावा। अपघातग्रस्त सर आकडा किती असू शकतो? अपघात एक 20-25 लोक, 20-25 व्हेकल जे आहेत ते अपघातग्रस्त आहेत। त्याच्यामध्ये आता असेसमेंट घ्यायचं काम सुरू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळेल।